हाय फ्रेंड्स, आपण बघणार आहोत जे काही व्होकॅब्स आहेत ना ते ट्रिक्सनुसार रिकॉल करण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा लेक्चर नंबर फर्स्ट आहे। चला स्टार्ट करूया। आपण बघणार आहोत इडियम्स अँड फ्रेजेस। फर्स्ट आहे फ्लॉगिंग अ डेड हॉर्स। आता फ्लॉगिंग म्हणजे चालवणे। काय चालवतोय तर डेड झालेला हॉर्स चालवतोय, म्हणजे ते एक व्यर्थ प्रयत्न आहे किंवा वेळ वाया घालवतोय काहीतरी डेड हॉर्स चालवून, म्हणजे वेस्टिंग टाइम इन युजलेस एफर्ट्स। ओके, नंतर सेकंड आहे गेट क्रॅशर। गेट क्रॅशर कसं लक्षात ठेवायचं तर मध्ये एक मुलीचं लग्न होत असतो आणि त्याचा जो काही क्रश आहे ना तर तो गेटवर उभा राहिलेला असतो आणि गेटवरूनच आपलं लग्न बघत असतो त्याच्या मुलीचं। मग त्या क्रशला कोणी इन्व्हाइट केलेलं असतं का तर कोणी इन्व्हाइट न करता सुद्धा तो आलेला असतो, म्हणजे त्यावर लक्षात ठेवा अनइन्व्हायटेड गेस्ट म्हणजे न बोलवता आलेला पाहुणा आहे। नंतर आहे थर्ड आहे रेड लेटर डे। रेड लेटर डे म्हणजे जेव्हा आपल्याला सर्व्हिस लागते किंवा जॉब वगैरे लागतो ना तर तो काही लेटर आहे ना तो रेड लेटरने आपल्या पोस्टने घरी येत असतो। मग त्यावरून लक्षात ठेवा तो दिवस कसा असेल, मग एकदम आनंदीचा असेल। मग बघा त्यावरून लक्षात ठेवा हॅपी आणि सिग्निफिकंट डे म्हणजे आनंदी आणि महत्वपूर्ण दिवस आहे तो। नंतर आहे फोर्थ कॉक अँड बुल स्टोरी। कॉक अँड बुल स्टोरी कसं लक्षात ठेवायचं, एक मित्र होता अमेरिकेमध्ये जॉब करत होता आणि तो जेव्हा इंडियामध्ये आला ना तर तो सांगत होता अमेरिकेमध्ये नाही का कॉक सोबत, कॉक म्हणजे कोंबडी वगैरे, आणि त्यासोबतच बुल म्हणजे बैल, हे बैल सुद्धा हवेत उडतात म्हणे। पण ही आपल्या भारतीयांना पटण्यासारखी आहे का तर नाही, त्यामुळे त्यावर लक्षात ठेवा अँड अब्सुअर्ड स्टोरीज किंवा अनकन्व्हिन्सिंग स्टोरीज इन्व्हेंटेड टू कव्हर फॉल्ट म्हणजे न पटणाऱ्या कथा आहेत। नंतर बघा पाचवा नंबर अंडर द वेदर। अंडर द वेदर, आता बघा जर तुम्ही वेदर मध्ये दिवसभर पाऊस वगैरे पडत आहे, वेदर वगैरे खराब झालेलं आहे, त्यामध्ये तुम्ही भिजत असताल, मग तुम्हाला कसं वाटेल, फिलिंग अनवेल म्हणजे अस्वस्थ वाटणे किंवा आजारी असणे, फिलिंग अनवेल। नंतर बघा 6 नंबर स्टिक्स वन्स नेक आउट। आता बघा दोन मित्र असतात आणि एक मित्राच्या हातात काठी वगैरे असते आणि तो काठी असं गोल गोल फिरवत असतो आणि हा दुसरा मित्र काय करतो तर ते जो काही काठी फिरवत आहे त्यामध्ये डोकं घालतोय काढतोय, म्हणजे ती एक रिस्क आहे ना, कधी सुद्धा त्याला काठी लागू शकते, त्यामुळे टू टेक रिस्क म्हणजे जोखीम घेतोय तो काहीतरी। नंतर बघा 7वा नंबर आहे बिटवीन द कप अँड लिप्स। आता एक मुलगा आहे त्याचा तो प्रिपरेशन करतो UPSC एक्झामची, जी प्रिलिम्स क्लिअर होते आणि त्यामुळे त्याच्या मित्रासोबत ते चाय वगैरे घ्यायला जातात। कधी कप अँड लिप्सच्या बिटवीन मध्ये, म्हणजे तो कप घेतोय लिप्स असं, बिटवीन द कप अँड लिप्स म्हणजे त्यावर लक्षात ठेवा द पॉइंट ऑफ अचिव्हमेंट म्हणजे यशाच्या खूप जवळ आहे तो, म्हणजे प्रिलिम्स क्वालिफाय झाल्यानंतर तो कधी पण क्वालिफाय होऊ शकतो असं लक्षात ठेवा। नंतर बघा नंतर आहे 8 नंबर वन्स इन अ ब्ल्यू मून, म्हणजे असं लक्षात ठेवा ब्ल्यू मून हा अशी क्वचितच असा वेळ येतो की तो क्वचितच मून आहे ना, मून म्हणजे चंद्र, हा कधी क्वचित घडणारी घटना आहे, तो ब्ल्यू होतो। ब्ल्यू म्हणजे अन इन्सिडेंट दॅट हॅपन्स रेअरली म्हणजे क्वचितच घडणारी घटना आहे। नंतर लक्षात ठेवा 9th नंबर कांट कट द मस्टर्ड। कांट कट द मस्टर्ड, आता एक मुलगा असतो तो सारखं लहानपणापासून शाळेत वगैरे एज्युकेशनसाठी तो बाहेर सिटीमध्येच असतो, पण तो काही दिवसासाठी गावाकडे आलेला असतो आणि तो मस्टर्ड वगैरे आपले जे पप्पा वगैरे असतात ना ते मस्टर्ड वगैरे कापत असतात आणि तो मुलगा सुद्धा कापण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला कट करता येत नाही कारण त्याला काही माहीतच नसतं तसं काही। मग त्यामुळे लक्षात ठेवा हु इज नॉट ॲडिक्यूट इनफ टू कम्प्लीट, जे पूर्ण करण्यासाठी तो पुरेसा नाही आहे असं लक्षात ठेवा। नंतर आहे 10 नंबर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क। आता एक मुलगी असते ती दूध वगैरे घ्यायला जाते, पण परत येताना ती दूध वगैरे सगळं सांडतं त्याच्या हातून, मग ती तिथेच रडत बसते। आता ते पास्टमध्ये झालेल्या गोष्टीबद्दल रडण्याचा काही फायदाच नाही समजा असं लक्षात ठेवा। पण लक्षात ठेवा त्यावर लक्षात ठेवा कंप्लेनिंग अबाउट लॉस ऑर फेलियर अबाउट द पास्ट, त्यावरून लक्षात ठेवा। नंतर आहे 11 नंबर रॅफले समॉन्स फिदर। आता रॅफले म्हणजे फडफड करणे आणि फिदर्स म्हणजे पंख वगैरे, त्यावरून कसं लक्षात ठेवायचं, आता एक मुलगा शाळेमध्ये एक मुलगा मागे बसलेला असतो आणि त्याच्याकडे मोराचा पीस असतो आणि तो काय करतो समोरच्या मुलाच्या कानामध्ये तो उचलतो आणि तो कानामध्ये त्याला घालतो आणि तो लपून ठेवतो आणि तो मुलगा असं इरिटेट होतो थोडासा, त्यावर लक्षात ठेवायचं टू अनोय समबडी म्हणजे कुणाला तरी चिडवणं किंवा त्रास देणं असं लक्षात ठेवा। ओके, 12 नंबर टू बी इन द डॉग हाऊस। टू बी इन द डॉग हाऊस, एक मित्र असतो आणि तो त्याच्या मित्राच्या घरी आलेला असतो, पण त्याला घरात वरी कसं जायचं ते समजतच नाही, त्यामुळे तो वरी जातो आणि डॉगचा जो काही हाऊस असतो ना त्यामध्ये जातो, त्याला वाटतं तिथून रस्ता असतील, पण तिथं नंतर समजतं की कुत्रे वगैरे खूप मोठे बाहेर येतात, मग त्याला अशी भीती वाटते। मग त्यावर लक्षात ठेवा टू फेस डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे समस्या किंवा कठीण किंवा परिस्थितीला समोर जातो येतो। नंतर बघा 13 नंबर
गोल्डन हँडशेक असं लक्षात ठेवा. एक माणूस आहे तो रिटायर होतोय, पण शेवटी ज्या कंपनीने त्याला काहीतरी बक्षीस वगैरे दिलेले असतं आणि तो रिटायर सुद्धा होतोय, मग त्यावर लक्षात ठेवा तो गोल्डन हँडशेक असते आणि शेवटचं गोल्डन हँडशेक करतात. मग त्यावर लक्षात ठेवायचं अ बिग सम ऑफ मनी गिव्ह टू अ पर्सन वेन ही किंवा सी लिव्हज ऑफ अ कंपनी ऑर रिटायर्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेली मोठी रक्कम जेव्हा तो कंपनी सोडतो किंवा निवृत्त होतो. नंतर आहे 14 हाऊस ऑफ कार्ड्स. द हाऊस ऑफ कार्ड्स. आता बघा एक खूप मुलं गरीब वगैरे असतात आणि ते काय म्हणतात, ते काय करतात, जे कार्ड्स आहेत ना, कार्डची घर वगैरे बनवतात आणि तो त्या मित्राला सांगतो हे माझा घर आहे आणि असंच घर मग बनवणार. पण ते कार्डचं घर बनवून काय फायदा आहे का? पुअर प्लॅन आहे ना, खराब योजना आहे ती, पुअर योजना. नंतर आहे 15 टू पुट द कार्ड बिफोर द हॉर्स. ते काय सांगत आहेत, कार्डवरून कार लक्षात ठेवा, कार, आणि तो काय सांगतोय की कारच्या पूर्वी म्हणजे कार पुट द कार पूर्वी ठेवा, कुणाच्या हॉर्सच्या पुढे म्हणजे घोड्याच्या पूर्वी कार पाहिजे. मग त्यावर लक्षात ठेवा रिव्हर्सिंग द ऑर्डर ऑर प्रोसिजर ऑफ समथिंग म्हणजे क्रम बदलणे असं सांगतोय. नंतर बघा 16 नंबर वेन पिग्स फ्लाय. बघा असं कधी होऊ शकतं का की पिग्सने डुक्कर वगैरे फ्लाय होत आहेत, उडत आहेत, ते कधीच घडणार नाही ना. मग त्यावर लक्षात ठेवा समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन, जे कधीच होणार नाही किंवा घडणार नाही. नंतर लक्षात ठेवा प्ले हॅवॉक म्हणजे आपण काय करतोय, काहीतरी खेळतोय आणि खेळताना काय होतोय, ओके मध्ये एक मुलगा आहे तो ओके ओरडतो, ओसी वरून ओके. लक्षात ठेवा टू मेक अ सिच्युएशन मच मोर कन्फ्युजिंग म्हणजे तो परिस्थिती अधिक गोंधळात टाकतोय, नुकसान करतोय, मुद्दाम ओके करतोय समजतो. नंतर लक्षात ठेवा 18 नो लव्ह लॉस्ट बिटवीन. आता दोन गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असतात आणि त्याचं काही दिवसानंतर ते जास्त जेवढं आधी प्रेम करत होतं ते नंतर प्रेम वगैरे राहत नाही त्याच्यामध्ये. मग त्यावरून ते मुलगी म्हणते त्याला तुझं खूप प्रेम कमी झालंय. मग त्यावर लक्षात ठेवा नॉट लाईक इच अदर ॲट ऑल म्हणजे एकमेकावर प्रेम न राहणे असं ती बोलत असते. नंतर लक्षात ठेवा 19 नंबर अंडर अ क्लाउड. आता तो क्लाउडच्या खाली असतो पण त्याला ते समजतच नाही आपण कुठे आहे, तो क्लाउड एकदम खाली आलेला असतो आणि ते क्लाउड त्याला खूप कन्फ्युजन होते की नेमकं हे काय आहे, म्हणजे कन्फ्युजन होते. त्यामुळे लक्षात ठेवा अंडर सस्पिशियस म्हणजे संशयाच्या भोवऱ्यात आहे तो. नंतर 20 नंबर लक्षात ठेवा एक मुलगा असतो आणि त्या फ्रेंडला तो सोडायला असतो, फ्रेंड म्हणजे तिची गर्लफ्रेंड वगैरे असते, तो घरी सोडायला येतो आणि थोडंसं दूर घर राहतो, थोडासा उशीर झालेला असतो आणि तो जाताना बाय करतो आणि बाय करता तो काय म्हणतो, थोडं हळूहळू जा, सांभाळत जा, हळूहळू जा असं म्हणतो. मग त्यावर लक्षात ठेवा बाय अँड बाय, त्यावर लक्षात ठेवा ग्रॅज्युअली किंवा स्लोली इन अ लिटल वाईल म्हणजे हळूहळू जाणे असं लक्षात ठेवा. आपण नंतर बघत आहोत वन वर्ड सबस्टिट्यूशन. बघा त्यामध्ये फर्स्ट आहे स्ट्रॅटो म्हणजे एस येतोय फर्स्ट, एस वरून सैनिक लक्षात ठेवा, स्ट्रॅटोक्रॅसी एस फॉर सैनिक. मग त्यावर लक्षात ठेवा गव्हर्नमेंट बाय अ मिलिटरी फोर्स म्हणजे लष्करी वर्गाद्वारे सरकार. नंतर आहे सेकंड नंबर बीवी. आता बीवी आहे ना, बीवी, आता एक बीवी नावाची मुलगी असते बीवी, आता तो मुलगा त्याला बेबी म्हणून बेबी म्हणजे बेबी असं लक्षात येतो. ती बेबी एवढी सुंदर असते ना की जिथं पण कुठे जायला कोणत्या सिटीमध्ये वगैरे तर त्यांना लोक बघण्यासाठी एवढी गर्दी करतात ना, त्यामुळे लक्षात ठेवा बेबी खूप सुंदर आहे, त्यामुळे त्यांना लोक बघण्यासाठी खूप गर्दी करतात. अ लार्ज गॅदरिंग ऑफ पीपल ऑफ पर्टिक्युलर टाईप म्हणजे लोकांचा घोळका आहे. नंतर बघा 3 नंबर काकोग्राफी. आता माझे जे काही काका आहेत ना ते 4वी 5वी पर्यंत शाळा शिकलेले आहे आणि त्यांची काही हँडरायटिंग आहे ना एकदम बॅड हँडरायटिंग आहे. मग त्यावर लक्षात त्याच्यात काका म्हणजे काकाची जे काही ग्राफी आहे ना ती बॅड हँडरायटिंग. नंतर आहे पॅट्रिसाइड म्हणजे साईड म्हणजे हत्या करणे आणि पी फॉर पापा असं लक्षात, पी फॉर पापा म्हणजे पापाची हत्या झालेली म्हणजे द किलिंग ऑफ अ फादर म्हणजे पितृहत्या. नंतर आहे मॅट्रिसाइड म्हणजे हत्या आणि यम आहे ना मा फॉर मदर असं लक्षात ठेवा. नंतर त्यावर लक्षात ठेवा द किलिंग ऑफ मदर. नंतर आहे मराठी साईड. आता एक मराठीचा एक मुलगा असतो त्याचं लग्न केलेलं असतं इंग्लंडमध्ये केलेलं असतं आणि त्यामुळे तिची जी मुलगी आहे ना त्या मराठी तिथं नेऊन त्या मराठी मुलगाची हत्या करते. मग त्यावर लक्षात ठेवा मराठी साईड म्हणजे हत्या करणे, त्यावर लक्षात ठेवा किलिंग ऑफ वन्स हॅजबंड म्हणजे नवऱ्याची हत्या करते. नंतर लक्षात ठेवा आरेसनल म्हणजे AR सोडून द्यायचं आणि सेनल आहे ना सेनलवरून लक्षात ठेवा सेनावरून लक्षात ठेवतं अ प्लेस ऑफ स्टोरेज ऑफ आर्म्स अँड ॲनिमेशन असं लक्षात ठेवा. नंतर आहे 8 मिस म्हणजे हेड आणि अँड्रिस्ट म्हणजे जो आपण सायन्समध्ये अँड्रोसियम गायनोसियम अँड्रो म्हणजे मेल असतो अँड्रिस्ट वरून त्यावर लक्षात ठेवा वन हू हेट्स मॅन
जो पुरुषाचा द्वेष करतो त्याच्यात. नंतर 9 लक्षात ठेवा फाटालिस्ट. आता एक मुलगा असतो सिलेक्शन वगैरे झालेलं असतं, त्याच्याकडे लिस्ट असते, पण त्याचे मित्र वगैरे बघताना ती लिस्टच फाटते, पण तरी पण त्याला विश्वास असतो तरी माझं सिलेक्शन होणार आहे, ते लिस्ट जरी फाटले ना पण तरी त्याचं नाव असतंच समजा. त्यामुळे तो लक्षात ठेव. बिलीव्ह ऑफ फेट म्हणजे तो नशिबावर विश्वास ठेवतो, नशिबावर विश्वास ठेवणार आहे तो. नंतर बघा 10 नंबर गोरमॅन त्यावर लक्षात ठेवा. जी फॉर गोड लक्षात ठेवा. आणि तो मॅन आहे ना त्याला गोड खायला आवडतं. मॅन आहे ना मॅन असं लक्षात ठेवा, त्याला गोड खायला आवडतं. त्यावर लक्षात ठेवा. लव्हर ऑफ गुड फूड्स म्हणजे खाण्याच्या शौकीन खवय्या. आपण नंतर बघणार आहोत होमोफोन मध्ये फर्स्ट बघा ब्रीडर लक्षात ठेवा. BRI आहे ना BRI वरून बरी आहे काय दाल आहे ना दाल बरी आहे म्हणतो तो. मग त्यावरून लक्षात ठेवा. कनेक्टेड विथ ब्राईड म्हणजे ती विवाहानिमित्त दिलेली मेजवानी आहे, त्यावेळेस तो मित्र म्हणतोय दाल खूप बरी होती असं लक्षात ठेवा. नंतर 2 नंबर ब्रिडल त्यावर लक्षात ठेवा. आता हे असं लक्षात ठेवा. हेड गिअर ऑफ कंट्रोल हॉर्स किंवा रिन्स घोड्याचा लगाम आहे तो असं लक्षात ठेवा तेवढं. आता बिसाइड्स 3 नंबर आहे ना बिसाइड्स. आता आपल्याला लगेच समजतं की बिसाइड म्हणजे कोणत्याही बाजूला आहे, शेजारी किंवा जवळ. बिसाइड्स बाय द साइड्स ऑफ म्हणजे शेजारी किंवा जवळ. आता बिसाइड्स मध्ये जर येस ऍड झालं त्यामध्ये बिसाइड BISIDEI, पण त्यामध्ये जर एस ऍड झालं खाली 4 नंबर बघा त्यामध्ये फक्त एस ऍड झालं, मग काहीतरी ऍड झालं बिसाइड मध्ये एस ऍड झालं, मग त्यावर लक्षात ठेवा. इन ऍडिशन टू म्हणजे आणखीन काहीतरी ऍड झालं त्यामध्ये एस असं लक्षात ठेवा. नंतर बघा 5 नंबर. आता बघा आपल्या इंडियामध्ये राशन वगैरे भेटतात काही गावामध्ये, पण काही गावामध्ये ते मिक्स केलेले असतात. आणि मग बघा त्यावर लक्ष ठेवा. एक अडल्ट माणूस असतो, तो राशन वगैरे घ्यायला जातो, मग त्याला समजतं की त्यामध्ये म्हणजे काही राशन वगैरे आहे त्यामध्ये खूप भेसळ केलेलं आहे, त्यावर लक्ष ठेवा. मेकिंग इम्प्युअर आहे तो, जे काही राशन आहे ना तो इम्प्युअर आहे. नंतर बघा 6 नंबर अडल्टेरी असं एक अडल्ट माणूस आहे आणि त्याची जी काही मुलगी आहे ना अडल्ट आहे ना त्याचा खूप बाहेर कुठंतरी म्हणजे तो काहीतरी अफेअर चालत असतं, त्यावर लक्षात ठेवा. अडल्ट तेरा कुठंतरी बाहेर तर रिलेशन असतं, मग त्यावर लक्षात ठेवा. एक्स्ट्रा मॅटेरियल रिलेशन म्हणजे विवाहबाह्य संबंध. नंतर बघा 7 नंबर. आता बघा कॅनॉन आहे ना कानून लक्षात ठेवा. कानून म्हणजे काहीतरी कायदा वगैरे असतो कानूनचा, म्हणजे त्यावर लक्षात ठेवा. प्रिन्सिपल किंवा लॉ किंवा तत्व किंवा कायदा असतो. नंतर बघा 8 नंबर कॅनोन. आता कानून मध्ये डबल एन झालेले. आता बंदूक असते ना बंदुकाला 2 हे नळी असतात, म्हणजे त्यासमोर 2 असं लक्षात ठेवा. त्यामध्ये डबल एन आला तर लक्षात ठेवायचं काहीतरी बंदुका संबंधित आहे. मग बिग गन मोठी बंदूक किंवा तोफ वगैरे. त्यानंतर बघणार आहोत आपण सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. त्यामध्ये फर्स्ट आहे ॲरिगन त्यावर लक्षात ठेवा. आर्यन नावाचा आर्यन खान आहे. आर्यन खान तो एका मुलीला काय म्हणतो डायरेक्ट न ओळखीचे असून सुद्धा तो गुड नाईट म्हणतो, त्यामुळे त्याचे जे काही पॅरेंट्स वगैरे असतात एकदम आरोप करतात त्याच्यावर, तू कशामुळेच म्हटलं काय. मग तो सिनोनिम्स आहे त्याचे चार्ज करतात त्याच्यावर, ब्लेम करतात, एक्यूज, इम्प्युटेशन किंवा इंडिकेटमेंट असं किंवा तर आरोप करतात त्याच्यावर. त्याच्या विरुद्ध करून मग आर्यन खान खूप मोठा माणूस आहे ना, तो एकदम डॉन सारखा आहे. मग त्यावरून अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द कोणते आहेत. पॅराडॉन म्हणजे तो डॉन आहे म्हटल्यावर त्याला लगेच क्षमा करतात. नंतर एक्झोनरेट म्हणजे तो म्हणजे सोडून एक्झोनरेट. किंवा कोण डॉन आहे, पहिले पोलीस म्हणतात कोण डॉन आहे, पण नंतर समजतं खरं डॉन आहे त्यामुळे त्याला क्षमा करतात. किंवा फ्रींग करतात म्हणजे क्षमा करणे. ओके. नंतर सेकंड आहे ॲडुसिटीवरून ॲडू म्हणजे ऑडी गाडी आहे ना ऑडी. आता ऑडी गाडी कोणी पण घेतात का, त्याला खूप मोठं धाडस पाहिजे किंवा पैसा वगैरे पाहिजे, मग त्यावरून लक्षात ठेवा. ॲडॉसिटी मध्ये त्यावरून सिनोनिम्स आहे बोल्डनेस, डेअरिंग, कव्हरेज किंवा प्लग म्हणजे त्याला धाडस वगैरे पाहिजे, प्लग म्हणजे धाडस वगैरे. ओके. नंतर त्याच्या विरुद्ध आहे अँटोनिम्स आहे. आता ॲडोनिम्स म्हणजे त्याच्या विरुद्ध असणार म्हणजे माइल्डनेस म्हणजे भित्रा किंवा काऊ एकदम भीती थोडंफार काही जर त्याला म्हणलं त्याला हात वगैरे दाखवलं की भीते म्हणजे काऊवर लक्षात ठेवा खूप भित्री आहे. काऊ आर्टाईस म्हणजे टाइम डिटी. मग तो काय करतो रात्री मित्र वगैरे गप्पा मारतात, मग टाइम बघतात रात्री 2 अरे बापरे मग खूप घाबरतात टाइम डिटी. मग प्लॅटरूम त्यामुळे लक्षात ठेवा भित्र ते प्लॉट आहे त्यावर खूप घाबरण्यासारखं म्हणजे ते काहीतरी झालेलं असतं भूत वगैरे, मग त्यावर लक्षात ठेवा प्लॉटवर खूप भीती वाटते भित्रा. नंतर आहे ॲडरेंट त्यावर लक्षात ठेवा अर्ध रेंट करून टाक. एक मुलगा असतो आणि एक मुलगा तो एक घरी राहत असतो रूम वगैरे किरायाने, पण तो जो काही घर मालक आहे त्याच्यासोबत एवढं भारी राहतो, कुठे जायचं असेल तर त्याच्यासोबत जात असतो, त्यामुळे तो एकदम भारी राहतो. त्यामुळे त्या घर मालक काय करतो तुला आजपासून अर्धच रेंट द्यायचं, तू अर्ध रेट त्यावरून लक्षात ठेवायचं अर्ध रेट. त्याचा सिनोनिम्स आहे तो काय जो मुलगा आहे ना तो घर मालकाला फॉलो करतो, फॉलोअर्स
किंवा तो मुलगा खूप डिसिप्लिन मध्ये राहतो, किंवा तो डिपेंडंट आहे, किंवा डिव्होट किंवा ॲपिसिएनोड म्हणजे अनुयायी आहे, म्हणजे कोणाचा घरमालकच. त्याचे विरुद्धार्थी शब्द अँटोनिम्स लक्षात ठेवा. आता बघा, मग त्याच्या विरुद्ध काय असतील? रिवायवल किंवा अपोनंट किंवा अंटागोनिस्ट. अंटा म्हणजे विरुद्ध असतो. नंतर बेलिग्रंट किंवा डिसिडंट त्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत. नंतर आहे बापले. हे कसं लक्षात ठेवायचं? आता एक मुलगा आणि बाप हे एकदम सेम झालेले असतात, म्हणजे वयाने हा मुलगा सुद्धा खूप मोठा होतो, मग त्यामध्ये समजतच नाही की कोणता बाप आहे आणि लेक कोणता आहे, म्हणजे बाप लेक कोणता आहे ते समजत नाही. त्यामुळे लोक खूप गोंधळून जातात. त्यामुळे लक्षात ठेवा सिनोनिम्स बिविल्डर किंवा पझल होते, किंवा कन्फ्यूज होतो, किंवा क्ल्यूलेस म्हणजे गोंधळून जातात लोक. आता त्याचे अँटोनिम्स आहेत काल्म किंवा पॉइज किंवा कम्प्युजर किंवा सोथ किंवा सेरेन म्हणजे शांत असणे असं लक्षात ठेवा. नंतर लास्ट आहे बीवी टीचिंग. मग त्यावर लक्षात ठेवायचं, एक बीबी असते आणि त्याची टीचिंग एवढी भारी असते आणि एवढी आकर्षक. आपण आताच बघितलं होतं बेबी, त्याच्या बघण्यासाठी खूप लोक जमा होतात. मग त्यावर बीबी असते आणि बीबीची टीचिंग अशी एवढी भारी असते ना, ती एकदम अट्रॅक्टिव्ह असते, फॅसिनेटिंग किंवा ॲल्युअर किंवा कॅपिटिव्ह किंवा मोह किंवा आकर्षक असते असं लक्षात ठेवा. त्याचे अँटोनिम्स कसे असतील? रिपल्सिव्ह म्हणजे तिरस्कार, डिसगेस्टिंग, ॲबोरंट किंवा डिसएन्चंट तिरस्कार. नंतर आहे फ्रेजल वर्ब्स. त्यामध्ये बघा सेंटरमध्ये बॅक दिसतोय, बॅक डाऊन. फर्स्ट आहे बॅक डाऊन म्हणजे एक मुलगा आहे तो एक्झाममध्ये फेल झाल्यामुळे रिपीट मान खाली करून बसतो, म्हणजे तो ॲक्सेप्ट डिफेक्ट म्हणजे हार स्वीकारलाय त्याने. नंतर बघा त्याच्या खाली बघा बॅक अवे म्हणजे तो काय करतोय, आता एक्झाममध्ये फेल झालाय तर रिपीट तो कुठेतरी दूर जाऊन तयारी करणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा तो बॅक अवे म्हणजे मूव अवे म्हणजे माघार घेणे, म्हणजे त्याने रिपीट माघार घेतली, हार माघार घेतली त्याने. बॅक आता इकडे बघा बॅक 1 2 मग त्यावर लक्षात ठेवा बॅकवरून बॅक लक्षात ठेवा, बॅक ऑन टू वरून बॅक आणतो म्हणजे बॅक कुठेतरी जवळच आहे. टू बी नियर टू किंवा समथिंग डायरेक्ट बिहाइंड इट म्हणजे जवळच असणे असं लक्षात ठेवा. नंतर सेकंड आहे बॅक आउट म्हणजे बॅकआउट. आता एक मुलगा आणि मुलगी असतो आणि ते रिपीट ते म्हणतात जेव्हा ते रिलेशनमध्ये असतात ते सांगतात की आपण कधीच एकमेकापासून वेगळे होणार नाही असं वचन दे असं मुलगी म्हणते, पण ते शेवटी तो ब्रेकअप होतोच. नंतर लक्षात ठेवा बॅकआउट म्हणजे टू विथड्रॉ फ्रॉम अ प्रॉमिस म्हणजे वचनापासून दूर जाणे. नंतर लक्षात ठेवा बॅकअप. आता आपण म्हणतो बॅकअप प्लॅन कोणता आहे म्हणजे ते सपोर्टसाठी प्लॅन आहे, म्हणजे टू सपोर्ट तो बॅकअपसाठी आहे, म्हणजे बॅकअप म्हणजे टू सपोर्ट म्हणजे पाठिंबा देणे. इथे आपला टार्गेट डे फर्स्ट कंप्लीट झालेला आहे. जर हा लेक्चर आवडलेला असेल तर आपला जो काही VIP ऑफिसर्स क्लब चॅनल आहे ना त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. ओके, थँक्यू फ्रेंड्स.